शिंदखेडा तालुक्यातील कर्ले गावात आई कुलस्वामिनी दशामाता उत्सव मोठ्या भक्तिभावात साजरा करण्यात आला। सुरेखा व गोकुळ गोरख ठाकरे तसेच कल्याणी व सुनील गोरख ठाकरे यांच्या घरी दशामातेची विधिवत स्थापना करण्यात आली। 10 दिवस चाललेल्या या उत्सवात विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले। स्थापनेनंतर दररोज सकाळ संध्याकाळ दशामातेची पूजा आणि आरती करण्यात आली। या धार्मिक कार्यक्रमांना ग्रामस्थ आणि भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली। महिला, पुरुष आणि लहान मुलांनीही उत्सवात सहभाग घेतला। रात्रीच्या वेळेस भक्तिमय भजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला। यावेळी महिला मंडळाच्या वतीने पारंपरिक पद्धतीने गरबा खेळण्यात आला। त्यावेळी कर्ले गावात भक्तीबरोबरच उत्साहाचे वातावरण निर्माण झाले। उत्सवाच्या 9व्या दिवशी संपूर्ण गावासाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले। महाप्रसादाचा मोठ्या संख्येने ग्रामस्थ आणि भाविकांनी लाभ घेतला। 10 दिवसांच्या उत्सवात ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला। उत्सवाच्या 10व्या दिवशी दशामातेची विधिवत पूजा आणि आरती करण्यात आली। यानंतर भाविकांनी मोठ्या उत्साहात दशामातेची मिरवणूक काढली। मिरवणुकीदरम्यान आई दशामातेचा जयघोष करण्यात आला। भक्तिमय वातावरणात ग्रामस्थांनी दशामातेला निरोप दिला। पारंपरिक पद्धतीने दशामातेचे विधिवत विसर्जन करण्यात आले। यावेळी महिला मंडळ आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले। दशामाता उत्सवामुळे संपूर्ण गावात श्रद्धा आणि भक्तीचे वातावरण निर्माण झाले। 10 दिवसांच्या धार्मिक सोहळ्याने ग्रामस्थांमध्ये एकोपा आणि आनंदाची भावना निर्माण झाली। ग्रामस्थांच्या सहकार्यामुळे संपूर्ण उत्सव शांततेत पार पडला। धार्मिक कार्यक्रमांसोबत सांस्कृतिक उपक्रमांनाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। दशामातेच्या जयघोषाने कर्ले गाव दुमदुमून गेले। भक्तिभावाने साजरा झालेल्या उत्सवाची सांगता उत्साहात करण्यात आली। दशामाता उत्सवाच्या आठवणी ग्रामस्थांच्या मनात कायम राहणार आहेत। प्रतिनिधी नवनीत बागलेसह स्वराज्य न्यूज, शिंदखेडा।